आज आप देख रहे हैं अंबेजोगाई में वंचित आघाड़ी की ओर से डीन को विभिन्न मांगों को लेकर निवेदन दिया गया। इस निवेदन में किन मांगों को रखा गया आइए जानते हैं। की आपण प्रीतमताई मुंडेच्या निधीमधून एक खूप मोठा निवारा कक्ष बांधलेला आहे, पण तिथे एवढी अस्वच्छता आहे की त्या ठिकाणी कोणतेच नातेवाईक बसू देखील शकत नाही। तर परवाच्या दिवशी मी त्यांना बोललो, बीयूजीचे जे सुपरवायझर आहेत त्यांना मी फोनवर विनंती केली किंवा थोडेसे आपल्या बीयूजीच्या लोकांकडून तिथली साफसफाई हो चालेल। आमचा सहावा मुद्दा असा आहे की सध्या आता एक्सरेची जी इमारत आहे आपण पाडलेली आहे आणि एक्सरेचं स्थलांतर जे आहे ते तुम्ही इकडे वाढवून मला वाटतं इकडे बाजूला केलेलं आहे, कोविडच्या बाजूला केलेलं आहे, पण ते अंतर खूपच दूर आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे तुम्हाला सांगतो की पेशंटला त्या ठिकाणी घेऊन जाऊन रस्ता सुद्धा भरायचा नाही। परवा आम्ही पाहिलं एक फ्रॅक्चर झालेला पेशंट होता, त्याला ओपीडी मधून काढून एक्सरेकडे घेऊन जात असताना अक्षरशः तो पेशंट मरण यातना भोगत असल्यासारखं बोलत होता। बरं ते निवेदन दिलं असताना त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला पत्र आले, राज्यपालांकडून आपल्याला पत्र आले, पुन्हा आयुक्तांकडून आपल्याला पत्र आले, परंतु त्याच्यानंतर मला कुठलाच पत्र आला नाही। त्यांची पत्र निराकरण केलं असेल ना, तक्रारदार मी आहे, ऍज अ तक्रारदार म्हणून त्याची चौकशी कुठपर्यंत आली, त्याचं जे काही समजा निवेदन केली ज्यांनी बोली त्यांच्यावर कुठली कारवाई झाली, कारवाई केली का नाही का, याबाबत मला कुठलाही पत्रव्यवहार आजपर्यंत झालेला नाही। जरी त्याच्यामुळे त्या चौकशीचं काय झालं याबाबतची हे निवेदन आहे, त्याच्यामध्ये सविस्तर निवेदन पहिले वंचित बहुजन आघाडी आणि वंचित युवा आघाडीच्या वतीनं अंबाजोगाई येथील शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता नपाटे सरांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये रुग्ण हिताच्या मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत। आजच्या दिवशी आम्ही 2 निवेदनं दिलेली आहेत। एक रुग्णांच्या हिताचं निवेदन आणि दुसरं निवेदन आहे कोविड काळामध्ये जे काही यांनी कर्मचाऱ्यांची भरती केली त्या भरतीमध्ये जी अनियमितता आढळून आली, या अनियमिततेच्या बाबतीमध्ये आम्ही वेळोवेळी यांना पत्र म्हणजे पाठपुरावा केला, वेळोवेळी आम्ही यांना भेटलो, पण यांनी कसल्याही प्रकारची आम्हाला माहिती दिलेली नाही। या संदर्भामध्ये माननीय राज्यपाल असतील, माननीय जिल्हाधिकारी असतील, यांना ज्यावेळेस आम्ही या संदर्भामध्ये जे MSF चे जे इन्चार्ज आहेत अभिमन्यू सोळंके यांच्या संदर्भामध्ये पण आमच्याकडे बऱ्याच महिला असतील, बरेच रुग्णांचे नातेवाईक असतील, यांनी आमच्याकडे बऱ्याचशा तक्रारी केल्या की हे जे अभिमन्यू सोळंके आहेत हे आरेरावीची भाषा करतात, मग समोर लोकप्रतिनिधी असो, महिला असो किंवा पुरुष असो यांना त्याचं देणं घेणं नाही। तर या संदर्भातही आम्ही अधिष्ठाता साहेबांना त्यांना सूचना देण्याबाबत विनंती केलेली आहे आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की जर यांच्यामध्ये काही बदलच घडला नाही तर आम्हाला संबंधिताला वंचित स्थायीनं आम्हाला नीट करता येतं। तर आजच्या या निवेदनाच्या बाबतीमध्ये डीन साहेबांशी आमची चर्चा झाली। आज मोठमोठ्या इमारती अद्ययावत इमारती उभ्या आहेत, मग या इमारतीसाठी निधी येतो आणि ह्या रोडसाठी का निधी उपलब्ध होऊ शकत नाही। तर मी आज BNCच्या अधिकारी यांना सज्जड इशारा देऊ इच्छितो की जर का 4 दिवसामध्ये जर हा आपण रोड व्यवस्थित केला नाही तर वंचित स्टाईलनं तुम्हाला कसं नीट करायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे। तर मी पुन्हा एकदा सांगतो की जो रोड आहे एक्सरे डिपार्टमेंट ते OPD आणि कॅज्युअल्टी तो तात्काळ त्यांनी नीट करून घ्यावा ही या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो। अन्यथा यापुढे जर का आमच्या या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर कशा पद्धतीने तुम्हाला नीट करायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो।